मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पाथरी येथील मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाला असून दोषीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये पाथरी प्रशासनाला मुस्लिम समाज बांधवातर्फे निवेदन देण्यात आलं असून मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। आपण जे निवेदन दिलेलं आहे पाथरीवासियांनी, त्या निवेदनामध्ये नमूद जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपलं निवेदन मी माननीय जिल्हाधिकारी यांना तात्काळ पाठवण्याची व्यवस्था करतो आणि ते पुढे कमिशनर साहेबाला पाठवतील आणि ते गव्हर्नमेंटला पाठवतील आणि त्यांच्यावर कशी कडी कारवाई करण्यात येईल याप्रमाणे आम्ही ते पत्र कलेक्टर साहेबाला पाठवू, त्याप्रमाणे कारवाई करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये असे पाखंड लोक आहे जे दुसऱ्याचे धर्माचे गुरु आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे बद्दल अनौपचारिक बोलत आहेत। ह्याच्या आधी कधी असा हिस्ट्रीमध्ये झालेला नाही आणि मला अपेक्षा आहे राज्याकडून, सरकारकडून की ह्याच्याकडून सक्त कारवाई करण्यात यावे। कारण की हे धर्मगुरूच नाही, जे दुसऱ्याचे धर्माबद्दल धर्मगुरूबद्दल सांगतात ते धर्मगुरूच नाही। त्याला जी धर्मगुरू मानतात ते लोक माझ्या नजरात मूर्ख आहे, कारण की ते धर्मगुरू नाही। धर्मगुरू कुणाबद्दल वाईट अशब्द वापरत नाही। मला असं सांगायचं आहे आणि मला हे सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडे निवेदन आहे की ह्याच्याकडे सक्त कारवाई करून त्याच्यावर जे तर अंमलबजावणी करावी, त्याला अटक करण्यात यावी। रामगिरी महाराज ने जो हमारे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल पाक अलैहिस्सलाम की शान में जो गुस्ताखी की है, हमने शहर पाथरी, तालुका पाथरी, ज़िला परभनी के अहले सुन्नत वल जमात की जानिब से पुलिस स्टेशन पाथरी, तहसील ऑफिस पाथरी, डिप्टी कलेक्टर ऑफिस पाथरी में निवेदन दिया है और ये तीनों से अपील की है कि उस शख्स को जिसने हमारे रसूल की शान में गुस्ताखी की है उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए और ऐसा कानून बनाया जाए ताकि आने वाले वक्तों में कोई भी किसी भी धर्म गुरु या मोहम्मद पैगंबर साहब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में कोई गुस्ताखी ना करे। ऐसी सज़ा दे, उसको सज़ाए मौत उसे करार दिया जाए। प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी, DLP न्यूज पाथरी।